विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. MPSC गट क पूर्व परीक्षेचा आपण फॉर्म भरलाच असेल. त्या अनुषंगाने 1 ऑगस्ट रोजी त्यांचा एक महत्त्वपूर्ण अपडेट आला आहे. त्यामध्ये त्यांनी परीक्षा योजना कशा पद्धतीने असेल, वेगवेगळे जे संवर्ग दिलेत, कोणत्या संवर्गासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा असेल, कोणत्या संवर्गासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा वेगळी असेल, हे सर्व डाऊट आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, तुम्हाला नक्की यातून फायदा होईल. तर या ठिकाणी अपडेट बघू शकता. 1 ऑगस्ट रोजी त्यांनी शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. शासन निर्णय नाही, प्रसिद्ध पत्रक या ठिकाणी दिले. तर लक्षात घ्या, सदर बदलांच्या अनुषंगाने शासन सेवेतील गट क संवर्गाची परीक्षा पद्धती खालीलप्रमाणे असेल. परीक्षा योजनेमध्ये समाविष्ट सर्व प्रशासकीय व तांत्रिक संवर्गाची एकच संयुक्त पूर्व परीक्षा असेल. प्रशासकीय वेगळं, तांत्रिक वेगळं असं काहीच नाही, तर पूर्व परीक्षा एकच सर्वांसाठी असणार आहेत. सर्वसामान्य शैक्षणिक अर्थ आवश्यक असलेल्या प्रशासकीय संवर्गासाठी एकच मुख्य परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर तांत्रिक संवर्गासाठी विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या संवर्गासाठी त्या संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा अथवा समान शैक्षणिक अर्हता आवश्यक असणाऱ्या संवर्गाची एकच सेवा याप्रमाणे मुख्य परीक्षा घेण्यात येईल असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर लक्षात घ्या, आता 2 प्रकारची पदं असतात. एक तर असतं टेक्निकल. जर तुम्ही सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जर म्हणालं तर त्याला मेकॅनिकलचा सिलेबस आहे. मत्स्य विकास विभागाचं जर पद म्हणालं तर त्याला त्यांचं ग्रॅज्युएशनचे पद आहेत. परंतु लक्षात घ्या, तलाठी झालं किंवा सहाय्यक कक्ष अधिकारी झालेत किंवा इतरही पद आहेत, त्यांकरिता प्रशासकीय जो सिलेबस असतो, ग्रॅज्युएशन असतं फक्त. तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, त्यांची जी मुख्य परीक्षा आहे ती एकच या ठिकाणी होईल असं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आता डायरेक्ट आपण जे महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ना, त्या फक्त मी तुम्हाला समजावून सांगतो. त्यापूर्वी लक्षात घ्या, महाराष्ट्र गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा प्रशासकीय याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर आपण या ठिकाणी 18,000 प्रश्न तुमच्यासाठी तयार केले आहेत. यामध्ये फक्त विद्यार्थी मित्रांनो प्राईस ठेवण्यात आले आहे 199 रुपये, ज्यामध्ये 300 ऑनलाईन टेस्ट तुम्हाला मिळतील. जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्या मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहेत. म्हणजे एक टेस्ट तुम्ही कितीही वेळेस त्या ठिकाणी देऊ शकता. यामध्ये मुख्यत्वे सामान्य ज्ञान सर्व सिलेबस कव्हर केला आहे. सर्व प्रश्नपत्रक 110 आहेत. चालू घडामोडी अपडेटेड तुम्हाला मिळून जातील. अंकगणित आहे, बौद्धिक चाचणी आहेत. हा तुमचा पूर्वचा सिलेबस झाला. मेन्समध्ये तुम्हाला मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर आहे, ते देखील याच मटेरियलमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही सहाय्यक मोटर वाहन परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या, टेक्निकलवर आधारित आपल्याकडे 12,000 प्रश्न आहेत विथ एक्सप्लेनेशन सोबत सब्जेक्टिव्ह आणि 100 प्रश्नांचे मॉक टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. जेवढेही टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर प्रोव्हाइड केला आहे. मटेरियल हे इंग्लिश भाषेमध्ये उपलब्ध करून देतोय. त्यासोबत माझ्या स्वतःच्या गेटच्या नोट्स देखील मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. हे सर्व सिलेबस यामध्ये कव्हर केलेला आहे. तर आता आपण जम्प करूयात महत्त्वपूर्ण अपडेट. तर लक्षात घ्या, पदं कोणकोणती पूर्व परीक्षेमध्ये तुमचे आहेत. उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, विविध नियुक्ती प्राधिकारी निहाय लिपिक टंकलेखक, विविध नियुक्ती प्राधिकारी निहाय ग्राम महसूल अधिकारी, त्यानंतर वरिष्ठ लेखापाल, त्यानंतर सहाय्यक अधीक्षक गट क यांकरिता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सेम पूर्व परीक्षा आणि सेम मुख्य परीक्षा तुमची होईल. आणि जो कट ऑफ लागेल तो तुमच्यासाठी एकच कट ऑफ असणार आहे. तुमच्या प्रत्येक पोस्टनुसार वेगळा कट ऑफ नाही लागणार. जे 1 ते 8 आहे त्याची पूर्व परीक्षा, त्याचा कट ऑफ 1, आणि यातून जे क्वालिफाय होतील त्यांची मेन परीक्षा आणि त्याचा एक कट ऑफ अशा पद्धतीने राहील. परंतु जे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी आहेत त्यांची पूर्व परीक्षा यांच्यासोबतच होईल. परंतु त्यांचा पूर्वचा जो कट ऑफ आहे तो त्यांचा सेपरेट लागेल. त्यातून जे क्वालिफाय होतील ते मेन्स परीक्षेला जातील आणि त्यांची मेन्स परीक्षा देखील विद्यार्थी मित्रांनो वेगळी होणार आहे. अशा पद्धतीचं हे अपडेट आहे. जर आता तुम्ही फॉर्म भरला असेल EMPSCसाठी, त्यामध्ये जर तुम्ही तलाठीचाही फॉर्म भरला असेल तर पूर्वपरीक्षा एकच राहील, परंतु 2 कट ऑफ तुमचे लागेल. जर तुम्ही तलाठीचा कट ऑफ क्रॉस केला तर तुम्ही तलाठीचा पेपर देऊ शकता, आणि जर तुम्ही EMY प्रीचा कट ऑफ क्रॉस केला तर तुम्ही EMYची मेन्स परीक्षा या ठिकाणी देऊ शकता. अशा पद्धतीने सुटसुटीत त्यांनी जो शेवटचा टेबल दिला आहे त्यामध्ये सर्व डाऊट या ठिकाणी कव्हर होत आहेत. आणि ज्या पदांचा आता सिलेबस आलेला नाही आहे मेन्सचा, तो सिलेबस देखील येऊन जाईल. आणि पूर्वचा सिलेबस तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. त्यामुळे हे जे तलाठी परीक्षा मटेरियल तयार केले ना, ते सगळ्यांसाठी या ठिकाणी आवश्यक आहे, कारण की हा सिलेबस सगळ्यांसाठी आहे. ज्यांनाही परचेस करायचं असेल त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि कोर्स परचेस करायचा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 37 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. हा नंबर देखील खाली दिला आहे, तुम्ही व्हॉट्सअप करा. तुमचे काही डाऊट असेल तर ते विचारा आणि त्यानंतर परचेस करा. अगदी माफक फीमध्ये तुम्हाला हे कंटेंट आम्ही प्रोव्हाइड करतोय. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.